नमस्कार, माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं माझ्या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज बनवतोय शेवग्याच्या शेंगांची झणझणीत अशी भाजी। ही भाजी बघून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटलं असेल एवढं मात्र नक्कीच, कारण ही भाजीच एवढी झणझणीत झालेली आहे की कोणालाही पटकन खाऊशी वाटेल। आता जर तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवली ना तर 100% ही भाजी थोडी सुद्धा राहणार नाही आणि सारखी सारखी बनवा म्हणून अशी तुमच्याकडे फरमाईश येत राहील। तर ही झणझणीत भाजी करायची कशी ते आज आपण बघतोय। सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशा झणझणीत आणि मस्त अशा मराठमोळ्या पारंपरिक आणि न्यू जनरेशनच्या सुद्धा व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइबचं बटन दाबा। सगळ्यात आधी आपल्याला शेंगा कट करून घ्यायच्या आहेत। शेंगा बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायच्यात। कट कशा करायच्या ते जास्तीचं काय सांगायची गरज नाही, कारण शेंगा कशा कट करायच्या सगळ्यांनाच माहिती आहे। फक्त अशा कट करायच्या की दोन्ही बाजूचे दोरे निघले पाहिजेत, जास्तही त्याला साफ करायचं नाही, नाहीतर ते वरचं जे साल असतं ते खूप पातळ होऊन जातं। शेंगांमध्ये एवढे गुणधर्म आहेत की ही भाजी सारखी सारखी आपल्या घरामध्ये बनलीच पाहिजे। तर आता ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ, थोडंसं हळद टाकून याला चांगलं उकळवून घेऊ। 60 ते 70% आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। परत आपल्याला ही भाजी तेलावर सुद्धा टाकायची असते, म्हणून आता 60 ते 70% आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे। झाकण ठेवून याला शिजवून घेऊया। तर आता मसाला तयार करून घेऊया। मसाला तयार करण्याकरता कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। लगेच आपल्याला पाव कप खोबरं घ्यायचं आहे। खोबरं छान भाजून घेऊया। एकदम लो टू मीडियम फ्लेमवर आपण खोबरं छान भाजून घेऊया। खोबऱ्याचा कलर चेंज झाला की आपण काढून घेऊया। तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवर गेले बरेच दिवस आपण टायमिंगनुसार काम करत आहोत। सकाळी 10 वाजता आपला ब्रेकफास्टचा व्हिडिओ येत असतो आणि संध्याकाळी अशी आपली झणझणीत मराठमोळी पारंपरिक किंवा न्यू जनरेशनची सुद्धा सांगू शकाल तरी पण अशा प्रकारचा एखादा पदार्थ किंवा एखादी भाजी ही येत असते। तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल, जेणेकरून दोन्ही टाईपच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच येतील। खोबरं भाजून झालेलं आहे। आता कांदा भाजून घेऊया। कांदासुद्धा हलकासा गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदासुद्धा आपला भाजून झालेला आहे आणि हा सुद्धा आपण बाहेर काढूया आणि थंड करायला ठेवूया। सोबतच आपण 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर छोटा अद्रकचा तुकडा टाकायचा आहे आणि हे सुद्धा 2-3 मिनटं छान परतून घेऊया। आता मी सफेद तीळ घेतलेले आहेत, तर हे तीळसुद्धा छान असे आपण 2-3 मिनटं परतून घेऊया। तर कढईमध्ये जे तेल शिल्लक होतं त्यामध्येच हे सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। जिन्नस भाजून झाले की आपण मिक्सरला फिरवून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकून आणि थोडंसं पाणी टाकून मस्त असं आपलं वाटण तयार करून घेतलेलं आहे। दुसरीकडे आपल्या शेंगा शिजल्या आहेत की नाही बघूया। बघा शेंगांचा कलर काय छान आलेला आहे। 60 ते 70% फक्त आपण शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत, पूर्णतः शेंगा शिजवायच्या नाही। आणि हा जो स्टॉक आहे म्हणजे जे शेंगा शिजल्याचं पाणी आहे ते फेकायचं नाही, त्यामध्येच जे काय आहे ते आहे, जीवनसत्व सगळं त्यामध्येच आहे, म्हणून तेच पाणी आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे। तर आता तेल घेतलेलं आहे 1 मोठा चमचा आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडली की जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालूया आणि 2-3 मिनटं छान असं परतून घेऊया। आता वाटणामधला सगळा कच्चेपणा निघेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। लगेच मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा वापरूया आणि त्यावर थोडंसं मीठ टाकूया म्हणजे टोमॅटो लवकर गळेल। टोमॅटोसुद्धा ह्या वाटणामध्ये छान असा मऊसूत होईपर्यंत परतून घेऊया। तर आता बघू शकता आपला टोमॅटोसुद्धा छान परतत आलेला आहे। आता आपण त्यामध्ये काही मसाले घालूया। तर मसाल्यांमध्ये आपण वापरतोय चिमूटभर हळद। हळद आपण सुरुवातीला सुद्धा घातलेलं आहे, म्हणून आता हळद थोडीच घाला। त्यानंतर घरचं लाल तिखट थोडंसं आपण घालतोय, लाल काश्मीरी पावडर, कांदा लसूण मसाला, त्याच्यानंतर थोडंसं जिरेपूड टाकायचं आहे, थोडंसं धनेपूड टाकायचं आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला कोणता मसाला वापरायचा असेल तर तो तुम्ही वापरू शकता। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला झणझणीत अशी ही चटणी तयार करायची आहे, म्हणजे मसाला आपला तयार करायचा आहे, कारण हा मसाला छान शिजला तरच आपली भाजी झणझणीत होते। तर यावर आता 2-3 मिनटाचं आपण झाकण ठेवूया। गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे। आता झाकण काढूया आणि बघू शकता किती छान तेलाची तर्री सुटलेली आहे। अशा प्रकारे मसाला तयार करून घ्यायचा आहे, कुठलीही भाजी तुमची झणझणीतच होणार। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 2-3 मिनटं अजून परतून घेऊया, म्हणजे मसाल्यातला जो पूर्ण कच्चेपणा आहे तो निघून जाणार। आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण
शेंगा या वाटणावर टाकूया। तर सुरुवातीला आपल्याला शेंगा पाण्यातून काढून या वाटणावर टाकायच्या आहेत आणि शेंगा फक्त परतून घ्यायच्या आहेत मसाल्यावर, कारण शेंगा जर पाण्यासकट टाकल्या तर शेंगामध्ये मसाला छान असा मुरत नाही। तर ही ट्रिक तुम्ही वापरून बघा। शेंगा व्यवस्थित आधी मसाल्यामध्ये कोट करून घ्यायच्या, 2-3 मिनटाचं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। छान अशी तेलाची तर्री सुटली की आपल्या अंदाजाप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि जे आपण शेंगांचं पाणी ठेवलेलं आहे तेच घालायचं आहे। त्यातच सगळे प्रोटीन्स आहेत म्हणून तेच पाणी वापरायचं आहे। आता पाणी घालून झालेलं आहे, मिक्स करूया व्यवस्थित आणि नंतर पाणी घातल्यानं आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता येते व्यवस्थित किती पाणी हवं आहे। आता आपण गरजेपुरतं थोडंसं मीठ घालूया। मीठ आपण सुरुवातीला सुद्धा घातलेलं आहे, जेव्हा शेंगा शिजत होत्या तेव्हा त्या पाण्यामध्ये सुद्धा मीठ असणार आणि तेच पाणी आपण वापरलेलं आहे, म्हणून आता थोडंसंच मीठ घालायचं आहे। आणि आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि यावर पुन्हा एकदा 2-3 मिनटाचं झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून फक्त आता 2-3 मिनटाला मंद गॅसवर शिजवून घेऊया। तर आता हे 2-3 मिनटाचं झाकण काढल्यानंतर बघू शकता काय तेलाची तर्री आलेली आहे वरून, एकदम झणझणीत आपलं कालवण झालेलं आहे। खूपच चविष्ट लागतं। या शेवग्याच्या शेंगा नेहमी खाल्ल्याच पाहिजेत, कारण ही आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची भाजी आहे। तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा। बघू शकता एकदम झणझणीत आणि व्यवस्थित आपली भाजी झालेली आहे। यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि सर्व करूया। तर ही भाजी भाताबरोबर, पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर अगदी सहज जाईल। डब्यालासुद्धा देऊ शकता, कोणी पाहुणे येणार असतील तरीसुद्धा हा बेत कडक आहे, म्हणून तुम्ही ही भाजी शिकून घ्या। व्यवस्थित झणझणीत आणि मस्त अशी भाजी तयार होते। सांगितलेले सगळे स्टेप्स फॉलो करा आणि व्यवस्थित अशी तुम्हीसुद्धा भाजी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही भाजी कशी झाली। सबस्क्राईब करून जा। थँक्यू।